जाऊबाई आम्ही निघालो का नाही तेव्हा मामांची लई उदास उदास वाटलं बघा आमासनी. खरं सांगतो आमासनी लई काळजी वाटायला. चला आपण जाऊन निघू चला. अहो मग फोन करून सांगायचं ना मला. आणि गोदाक्का आहेत ना, मी बोलते. अहो नाही 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 थांबा थांबा. फोन बिन करू नका. ते आम्हासनी नुसतं तसं वाटलं म्हणून म्हणलं आम्ही. तसं काही काळजीचं कारण नसल बी. आम्ही आपलं तुम्हाला कल्पना द्यावी म्हणून म्हणलं. बरं चला चला निघू आपण. चला चला लवकर जाय पाहिजे. नंदिता असं हुळू लागल्या का काय वागायला लागलीस? जरा दम घे. नाही ते मामांची लई काळजी वाटायला म्हणून म्हणलं. अहो तुम्ही काय बसलाय? चला लवकर. हो चला चला आम्ही आता निघतो. जे काय सांगायचं होतं ते सांगून झालंय. अजून काय माहिती असेल की आम्ही सांगतो की तुम्हाला. पण उद्या सीएम साहेबांच्या भेटीचं तेवढं ध्यानात ठेवा. हो हो वय वय वय. चला चला चला. अहो चला लवकर चला. चला बाबा. हा येतो. चल की ग. नाही तुम्ही वा पुढं. तू स्वतःच चल चल म्हणत होतीस मागापासून. आत्ताच आलोय. हा ना आत्ताच गेलो तर मम्मीला कसं वाटेल बरं? लय वाईट वाटत. तुम्ही वा पुढं. आम्ही येतो मागणं. बरं चला मी येतो. मम्मी काही बी कर आणि त्या जोंधळे मामांना पहिलं घराच्या बाहेर हाकलून दे. जर ते हिथं गावलं का नाही तर तुझं ना आमचं दोघांचं बी काय खरं नाही. आम्हाला ते तिकडनं हाकलून देत्याल आणि तुला हिकडनं. पप्पांचा राग तुला माहिती आहे ना? वय बाई चल पहिलं ते इग्न घालवून टाकू. चल बाई चल चल. जोंधळे मामा नंदित आहे. दार उघडा पटकन. तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही नंतर ना येतो म्हणून. कशाला परत बोलवायला आलाय बरं? लय प्रेम आहे बघ यांचं. जावा तुम्ही जावा. अगं तुला बोलवायला नाही, मोबाईल सर्व येतो ते बघ. हे बघ मी जातो. तू काही यायची काही करू नकोस. या आरामात. मम्मी या टायमाला वाचलोय पण सारखं सारखं नाही वाचणार. या मामांना कुठं तर लपवायलाच पाहिजे. कुठे लपले असेल जोंधळे? लपू द्या कुठे बी. आपण हुडकून काढू त्याला. मला सारखं असं वाटतंय आपल्या हातून काहीतरी सुटलंय. म्हणजे आपल्या हातात येता येता राहिलंय. आपण जाऊबाईंच्या माहेरी होतो तेव्हा मनात आशा होती. पण आता परत येताना का कुणास ठाऊक मनाला चुटपुट लागल्यासारखं झालंय. जोंधळीचा काहीतरी पत्ता लागला असता तर बरं झालं असतं बघा. पण तुम्ही काळजी करू नका. नंदिताच्या पप्पांनी केल्यात ना फोन. आणि जाऊन जाऊन कुठे जातोय हो? सापडेलच की एक दिवस. एक दिवस म्हणून नाही चालणार भाऊजी. आबा 15 दिवसात राजीनामा देतील माहितीये ना तुम्हाला. नाही नाही तुम्ही खरंच काळजी करू नका. आपण हुडकून काढू त्याला कुठने बी. चला या. काय झालं वहिनी? मला असं वाटतंय की आपण जोंधळ्यांच्या खूप जवळ होतो पण त्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही. जोंधळे कुठे असतील, कुठे लपू शकतात हे असे विचार माझ्या मनातनं जातच नाहीये. हे बघा वहिनी
जोंधळे अशाच ठिकाणी लपला असणाऱ्या ज्या माणसाची त्याचा साठलोट आहे. म्हणजे जोंधळेचा ज्याला फायदा आहे असाच माणूस त्याला थारा देणार हो. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. नंदिताचा पप्पा कुटुंबी ओळखून काढतील त्याला. काहीतरी गोळ नक्की आहे भाऊजी. आपण एक काम करूया, घरी जाऊन आबासनी सांगूया. ते काय म्हणतात बघूया की. तोवर जवळच आहे तसं वाटणारे जोंधळे कुठे जातील कुणास ठाऊक. अक्कल नावाची काही चीज आहे का नाही हो तुमच्यात? तुमच्यामुळे आमची वाट लागणार आहे, त्याचं काय? नाही लागणार. अगं मी मामा आहे तुझा, अशी कशी वाट लावू? मामा आहे म्हणून चांगलंच मामा बनवताय की आमासनी. पाणी गळ्याशी आलं की माकडीन बी आपल्या पिल्लांच्या डोसक्यावर पाय देऊन उभी राहत्या. तुम्ही तर लई लांबचं मामा आहे हो आमचं. असू दे, आता मी आलोय ना, मला लांब नका करू. अजिबात नाही, अजिबात नाही. तुमच्यामुळे आमासनी अटक बिटक झाली तर आमच्या पप्पांचं मंत्रीपद धोक्यात येईल, त्याचं काय? ते मंत्री कुठे आहेत? पण हा, मी जर मनात आणलं आणि चक्र फिरवली तर ते मंत्री बी बनतील. नाही नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही जावा हो जोंधळे मामा. तुमच्यामुळे आमच्या मागं पोलीस लागायचं. जावा तुम्ही. अगं नाहीत लागणार. काय नाही लागणार? एकतर मरणाचा पैसा खाल्लाय तुम्ही, ते बी एकट्यानं. आता समजा अंगलट आलंय तर आमच्या दाराशी आलाय भाई. आज पतूर पैसे खाताना बरी आमची नाही आठवण आली. अगं तो देतो म्हटलाय की वाटा. होय नंदिता, मी माझ्या हिश्श्यातला हिस्सा द्यायला तयार आहे. पण मला असं वाऱ्यावर सोडू नका भाई. अच्छा, हिस्सा द्यायला तयार आहेत काय? देतो, पण मला वाच. किती देणार? तू सांग. 50%. नुसतं लपवायचं 50%? सापडल्यावर फुटके कवडी बी हातात येणार नाही. आता जाऊ देत, व कशाला रिस्क घ्यायची. मग मी हाकलून दे यासनी, हाकलून दे. नाही नाही, 50% तर 50%. मी तयार आहे. ठीक आहे, तुम्हाला लपायला अजून चांगली जागा शोधतो. पण तवर हितनं आउट हाऊस मधनं कुठं बी बाहेर पडायचं नाही. एक पाऊल बी कुठं टाकायचं नाही. हितच थांबायचं. मम्मी, यांना काय जेवण बिवण पाहिजे ते हित आणून दे. एक पाण्याचा कॅन ठेव. पण हितनं कुठं बी बाहेर पडायचं नाही. नाही पडणार. नंदिता, तुम्ही दोघे इथं काय करताय? भाई ते नंदुडीच्या बारकेपणाची बावली शोधत होतो. ही बावली तू रागा रागानं कवाच हिरीत फेकून दिलतीस. आता दोघी बी जाऊन हिरीत उड्या मारा. गावली तर गावल. चला आता, नाही ते चाललंय तुमचं जेवणाच्या वेळेला. चला आता.
करावं ह्या पोरासनी? एकाला बी काळजी नाही, ह्या अंजलीला आणि सूरजला बी कळत नाही. एखादा फोन तरी करायचा. केवढा येळ झालाय. घरात आपली माणसं काळजी करतील, नाहीतर काय काय सुद्धा काळजी नाही असली. आता काय करावं ह्यासनी? बघा का अहो का काळजी करायला आहे? अहो साहेब बघा की, ही दोघं गेल्यात. एखादा फोन तरी करायचा. अहो त्या असं तसं कुठं नाही गेल्यात. धाकल्या सुनमनच्या घरी गेल्यात. का काळजी करायला? अहो साहेब तसं नाही, ते शोध घ्यायला लागल्यात ना. त्यातनं कोण वाईटावर हाय, कोण चांगल्यावर हाय, आपल्याला काय ठावं असतंय काय सांगा बरं? अहो येतील, नका काळजी करू. हा अहो पर साहेब अंजलीला बी समजून ये म्हणजे काय हाय का नाही. आता येऊ देच, चांगलं एकेकाला विचारते. का काय का अंजली, सूरज, दोघांनी एकदा तरी फोन करायचा. हो येतच होतो आम्ही. का ते राहू दे. आबा कुठे आहे सांग पहिलं. आबा आहेत तिथं बसले. ते बघा, चला या या या. आबा जोंधळे का वाचत नाही बघा. आता नंदिताच्या पप्पानी माणसं लावलेत कामाला. आता पत्र उडकायला बी लागले असतील. हो, आणि एकदा का जोंधळे सापडले ना की मग आपण त्या साहेबांपर्यंत पोहोचू शकतो. आणि एकदा का ह्यो साहेब सापडला की नाही, पैसे कोणी घाले ते समोर येते बघा. आणि ते समोर आलं की आबांवरच सगळं आळ निघून जातात. काय आबा बरोबर ना? तुम्ही जी काय धडपड करताय त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण मला वाटतं तुम्ही नको त्या भानगडीत जास्त अडकताय. अडकायचं काय याच्यात? आपलंच काम आहे, करायलाच पाहिजे. अरे पण माझ्यासाठी तुम्ही तुमचा जीव का धोक्यात घालताय? कसला धोका आबा? हे बघ अंजली, तुमच्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त बघितलेत. आज श्री हरी फुटकळ एजंट होता. जोंधळेचा पण ठीक आहे, पण त्यांचा वरचा जो कोणी हा साहेब आहे तो साधा सुद्धा नसणार. हे बघा, आपण नाकाच्या सरळ रेषेत चालणारे माणसं. या असल्या भानगडी आपल्याला जमणार नाहीत. आबा अहो नाकासमोर चालू मी आपल्यावर आळ आलाय, मग आपण गप्पा बसायचं. आमदारकी सोडायचं मनात आहे माझ्या. मी राजीनामा नाही दिला तर प्रेशर आणून मला पक्षातून काढायला लावणार. ही असली नामुष्की पत्करण्यापेक्षा स्वतः राजीनामा देणं केव्हाही चांगलं. नाही आबा, हे बघा तुम्ही 15 दिवस म्हणलात ना, मग आता शब्द फिरवू नका. होय आबा मला थोडा वेळ द्या अजून. जोंधळे सापडतील आणि मग खरं काय ते समजेल आपल्याला. पण हा जोंधळे सापडणार कुठं? नंदिता कशाला फोन करायला लागल्या? जोंधळ्यांची काहीतरी माहिती असेल, बघा ना उचलून. हॅलो, हा अगं तू परत येणार होतीस ना? वा आहे की इथं, आम देतो जर तुझ्या संकट बोलायचंय. हॅलो, हा ताई सर. हा आहो पण आता लगेच. बरोबर ठीक आहे, निघते लगेच निघते मी. ते ताई साहेबांनी लगेच बोलवले, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणा. जाऊ काय? आता कसलं अर्जंट काम आले? ते मला काही माहित नाही. तू तिथे ये मग सांगतो म्हणल्यात. जाऊ काय? जाते. ओ चंदाबाई, एवढ्या रात्रीचं कुठं चालत? सूरज सोडेल तुम्हाला? आव नाही ना ग, कशाला उगत असली धाप कशाला. म्या बी गावाकडची आहे, जाऊन येते. जाते. यांचं काय चाललंय देवालाच माहित. बरं आबा, सीएम साहेब उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आपण जाऊया आता त्यांना भेटायला. आपल्याला जे काही माहिती झालं ते सांगूया त्यांना. मला नाही जायचं कोणाला भेटायला. पण आबा, आपण आपली बाजू सांगायला पाहिजे का नको?
मी जेव्हा राजीनामा दिला होता तेव्हा पत्रकार परिषद घेऊन मी माझी बाजू सांगितली होती. आता परत नाही काय सांगायचं मला. पण आबा त्यांच्या भेटीनं आपल्याला मदत होणार असेल तर काय हरकत आहे? जाऊबाईंचे वडील सांगत होते सीएम चांगले ते आपल्याला नक्की मदत करतील म्हणून. नाही, माणूस चांगला आहे पण मला नाही भेटायचं. बाबा असं करू नका हो. बरं आबा, हा. मग तुमची काही हरकत नसेल तर आम्ही जाऊन भेटून येऊ का? बघा काय म्हणतात. पण आम्हाला जमेल का बोलायला? या जाऊन, तू बोलशील नीट. माझा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. ती तिच्या सासऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी नक्की प्रयत्न करणार. हॅलो. बरं काय झालं आज? काही नाही, आज आम्ही जाऊबाईंच्या घरी जाऊन आलो. काय जोंधळ्यांचा पत्ता लागला का? नाही ना, पण जाऊबाईंचे वडील लागेल ती मदत करायला तयार आहेत. विरोधी पक्षात असलं तरी तो माणूस पहिल्यापासून चांगला आहे बघा. हो, आणि हो, सीएम साहेब कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांना भेटायचं ठरलं. बेस्टच की. पण आबा यायला तयार नाहीयेत. असं कसं? तुम्ही समजवा की नीट त्यासनी. अहो मी समजावलं पण ते तयारच होत नाहीयेत. मला म्हणाले तू जा. काय करायचं काही कळतच नाहीये मला. पण आबा का नाही म्हणतायत? मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पक्षानं घेतलेल्या भूमिकेमुळे आबांचं मन दुखावलंय. त्यांच्या मनालाही लागलं असणार बघा. आणि त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. तुम्ही यांना सुरत जाऊन या आणि घाबरू नका. हो, जाऊबाईंचे वडीलही येत आहेत. काही टेन्शन नाहीये, फक्त तिकडे जाऊन काय बोलायचं तेच कळत नाहीये मला. अहो, अवघड काय त्यात? जे खरं आहे ते खरं बोलायचं. हो, पण तुम्ही असता तर बरं झालं असतं. आपण आबांना समजावून घेऊन गेलो असतो. कधी होणार आहे तुमचं काम? झालंय जवळ जवळ. उद्या पैसे मिळणार आहेत. पैसे मिळले की काय टेन्शन नाही बघा. हो, लवकर या आता. आणि तो टोनी जास्त त्रास देत नाहीये ना? त्या टोनाची तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याला बरोबर हँडल करतो मी. आता उद्या सीएम साहेबांसमोर आबांची बाजू कशी मांडायची हाच प्रश्न आहे समोर. थोडं सांगितलं ना, काय बी काळजी करू नका. उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे आपल्यासाठी. तुम्ही बिनधास्त राहा. ठीक आहे. बरं तुम्ही जेवलात का? नाही ना व. कधी एकदाच पैसे मिळतात असं झालंय बघा मला. तुमचं जेवण झालं काय? अहो आज परत उशीर. काय चाललंय हो तुमचं? 4 दिवसात मुंबईची हवा लागली का तुम्हाला? नाही, आपल्याला कवा कुणाची हवा लागत नाही. मग जेवा आता लवकर. वय जेवतो. पण ते ना व, एक सांगायचं होतं. बोला ना. अहो ते दुपारच्याला काही काम नव्हतं ना व, म्हणून कुस्त्यांचे सामने बघायला गेलतो. अरे वा, मस्तच. चला, म्हणजे मुंबईत तुम्हाला काहीतरी आवडीचं सापडलं. अहो कुठला आवडीचा? या तसल्या मॅटवरच्या कुस्त्या. मातीचा कण बी नाही ना मैदानात, पैलवानाच्या अंगाला. एसी मध्ये बसून कुठं कुस्ती खेळत असते का? तो त्यांचा कसला ड्रेस हो ना, हलगी नाही, टोप्या फेटा उडणारा कोण कुस्ती शौकीन नाही. ते नुसतं ते शेट्टीचा आवाज की मला बघूच वाटेना म्हणून निघालो बाहेर. बरं, मग आता इकडे आलात की मातीतली कुस्ती बघा. हो बघणार नाही, खेळणार. लई दिवस झाले होते तालमीत गेलो नाही. वस्तात माझ्या नावानं कावत असणार बघा. मग आता काम व्यवस्थित करा आणि या लवकर. ऑल द बेस्ट. तुम्हाला बी ऑल द बेस्ट. उद्याचा दिवस लई महत्वाचा आहे आपल्यासाठी. काय बी काळजी करू नका. समजा चांगलंच घेऊन येणार बघा उद्याचा दिवस. हो, आणि आता तुम्ही जेवून घ्या लवकर. होय चालेल, ठेवू. उद्याचा दिवस लई महत्वाचा आहे. समजा नीट होईल ना उद्या.